वसईच्या गोंगाटापासून दूर जंगलाच्या कुशीत लपलेलं एक पवित्र स्थान तुंगारेश्वर महादेवाचं मंदिर. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मंदिराशी पोचायचं कसं. तर तुंगारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी आधी वसई फाटा जावं लागतं. वसई फाट्यावरून तुंगारेश्वर मंदिर फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे. इथून तुम्ही ऑटो किंवा शेअर ऑटो किंवा स्वतःची गाडी घेऊन तुंगारेश्वर फॉरेस्ट पॉईंटपर्यंत जाऊ शकता. तिथून थोडा ट्रेक करावा लागतो आणि तिथून खरी यात्रा सुरू होते. पूर्वीच्या काळात हे ठिकाण साधू संत आणि तपस्व्यांसाठी ध्यान करण्याचं केंद्र होतं. घनदाट जंगल आणि शांत वातावरणामुळे इथे ध्यानधारणा सहज साधता येत होती. असंही मानलं जातं की या परिस्थितीत अनेक ऋषीमुनींनी तपस्या करून शिवभक्तीची अनुभूती घेतली होती. घनदाट जंगल, थंड वारा आणि पायाखाली दगडी पायऱ्या, प्रत्येक पायरीवर निसर्ग आणि भक्तीचा संगम जाणवतो. हा प्रवास फक्त शरीराचा नाही तर मनाला शांत करणारा आहे. तुंगारेश्वर महादेवाचं मंदिर हे प्राचीन स्वयंभू शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. इथे शिवशंकराची ऊर्जा अनेक भक्तांना अनुभूती देते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला इथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर म्हणजे भक्ती आणि शांततेचं प्रतीक आहे. वर पोचल्यावर दिसणारा नजारा आणि मिळणारी शांतता शब्दात वर्णन करणं कठीण आहे. आपण जातो ट्रेक करून, पण इथं आल्यानंतर असं वाटतं की सगळा थकवा शिवांच्या चरणी अर्पण झाला आहे. हा प्रवास कठीण आहे पण अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. हर हर महादेव. अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी अमोल व्हिज्युअल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. काया माया बादल छाया, मूरख मन काहे भरमाया. उड़ जाएगा सांस का पंछी, उड़ जाएगा सांस का पंछी. फिर क्या आनी जानी, तू राम भजन करता